आणि बुलेटिनची सुरुवात वीरपुत्राच्या बातमीनं. जम्मू काश्मीरच्या बडगाम जिल्ह्यात विमान दुर्घटनेत शहीद झालेल्या स्क्वॉड्रन लीडर निनाद मांडवगणे यांच्या पार्थिवावर आज नाशिकमध्ये लष्करी इतमामात अंत्यसंस्कार केले जाणार आहेत। शहीद निनाद मांडवगणे यांचं पार्थिव रात्री हवाई दलाच्या विशेष विमानानं ओझर विमानतळावर आणण्यात आलं। यावेळी वायुदलाच्या अधिकाऱ्यांनी शहीद निनाद मांडवगणे यांना मानवंदना दिली आहे। तर आज सकाळी 9च्या सुमारास नाशिकच्या अमरधाम नजीकच्या मोकळ्या मैदानात त्यांच्यावर अंत्यसंस्कार होणार आहेत। दरम्यान लखनौ येथे असलेले निनाद यांचं कुटुंब नाशिकमध्ये परतले। निनाद यांच्या पश्चात आई वडील पत्नी आणि त्यांची चिमुकली मुलगी असा परिवार आहे। तर या वीरपुत्राला आज अखेरचा निरोप दिला जाणार आहे। नाशिक या त्यांच्या मूळ गावी त्यांच्यावरती आज शासकीय इतमामात अंत्यसंस्कार होणार आहेत। थेट जाऊयात निनाद यांच्या गावी नाशिकला। प्रशांत बागमचे प्रतिनिधी आपल्या सोबत आहेत। प्रशांत, देशसेवेचं व्रत निभावत असताना शहीद झालेल्या या जवानाप्रती निश्चितच काय भावना देशभरात आहेत हे आपण सध्या अनुभवत आहोत। त्यांच्या गावी सध्या काय वातावरण, गावकऱ्यांच्या काय भावना? नक्कीच स्वाती, ते शोकाकुल वातावरण आहे पूर्णपणे। आणखी त्यांच्या घराजवळ वडाळा गाव परिसरामध्ये या ठिकाणी महापालिकेचं जे मैदान आहे ते पूर्णपणे मोकळं करण्यात आलं। आणखी याच मैदानावर त्यांचं अंत्यदर्शनासाठी त्यांचं पार्थिव 8:30 वाजेपर्यंत येणार आहे। 9:30 वाजेपर्यंत अंत्यदर्शन झाल्यानंतरच 9:30 वाजता अंत्ययात्रेला, अंतिम यात्रेला सुरुवात होणार आहे। नाशिकच्या अमरधाममध्ये या ठिकाणी त्यांच्यावर अंत्यसंस्कार केले जाणार। आपण बघतोय की पोलिसांचा मोठा बंदोबस्त या ठिकाणी तैनात करण्यात आलेला आहे। सर्वसामान्य नागरिक सुद्धा या ठिकाणी मोठ्या प्रमाणावर गोळा झालेले आहेत आणि हाच तो मंडप आहे ज्या ठिकाणी अंत्यदर्शनासाठी त्यांच्यावर ठेवले जाणार आहे। निनाद मांडवगणे, वय वर्ष अवघं 23, आई वडील पत्नी मुलगी भाऊ एवढं एक कुटुंब। अवघा 1 महिन्यापूर्वीच याच ठिकाणी आपण बघतोय की या जी पोलिसांची तुकडी त्यांच्या मागच्या बाजूलाच असलेल्या त्यांच्या घरी निनाद मांडवगण्यांसह सगळं कुटुंब नातेवाईक या ठिकाणी एकत्र झाले होते। 1 महिन्यापूर्वीच हसत खेळत सगळ्यांबरोबर असलेले निनाद कर्तव्य बजावत असताना जम्मू काश्मीर सीमेवर शहीद झाले। शोकाकुल वातावरण आहे। 1915 म्हणजे की आपण बघतोय की 1986ला त्यांचा जन्म, आणखीन 2015ला हैदराबादच्या राष्ट्रीय अकादमीमधनं आपलं प्रशिक्षण त्यांनी पूर्ण केलं। गुवाहाटीला पोस्टिंग झाली आणि अवघ्या 1 महिन्यापूर्वी श्रीनगरला त्यांची पोस्टिंग झाली होती। वीरपत्नी आणि वीरमाता कशा असतात याचं एक उत्कृष्ट उदाहरण काल त्यांची प्रतिक्रिया त्यांच्या कुटुंबियांनी दिली त्यावेळेस समोर आलं। माझा मुलगा देशासाठी लढताना शहीद झाला, मला त्याचा अभिमान आहे, हे एका वीरमातेचे उद्गार। आणखीन त्यांची पत्नी, सीमेवर लढणं म्हणजे काय असतं तर फेसबुक वॉरियरने सुद्धा हे लक्षात घ्यावं। एवढं जर तुम्हाला संताप आहे, देशप्रेम आहे तर सीमेवर जाऊन लढा, तर तुम्हाला कळेल। पण त्याचबरोबर आम्हाला शांतता हवी असा सुद्धा उल्लेख त्यांनी केला। रात्री उशिरा 8:30 वाजता ज्यावेळेस पार्थिव ओझर विमानतळावर दाखल झालं त्यावेळेस एअर कमांडरसह युनिटनं त्यांना पूर्णपणे आदरांजली वाहिली। प्रशासनाचे सगळे वरिष्ठ अधिकारी सुद्धा उपस्थित होते, त्यांचे कुटुंबीय सुद्धा होते। शोकाकुल वातावरण तर आहेच। शहीद निनाद मांडवगणे हा नाशिकच्या भोसला मिलिटरी स्कूलचा विद्यार्थी, 10वी पर्यंत शिक्षण त्याचं भोसलाच झालं। या ठिकाणी जागोजागी निनादचे अखेरचा निरोप देणारे, अभिनंदनाचे, शहीद वंदनाचे सगळे पोस्टर्स लागलेले आहेत। परिसरातले नागरिक या ठिकाणी मोठे गोळा झालेत। अख्खं नाशिक आज या अंत्ययात्रेत सामील होणार असं चित्र आहे। सरकारच्या वतीनं पालकमंत्री गिरीश महाजन सुद्धा या अंतिम यात्रेमध्ये सहभागी होणार आहेत। प्रशासनाचे सगळे प्रमुख अधिकारी आहेत। याचबरोबर या भागामध्ये जे सगळे त्यांचे नातेवाईक गोळा झाले, एक शोकाकुल वातावरण त्यांच्या घरात बघायला मिळतंय। पिन ड्रॉप सायलेन्स या सगळ्या ठिकाणी आहेत। या ठिकाणी जवळपास 1 तास अखेरचं दर्शन अर्थात अंत्यदर्शन निनाद यांच्या पार्थिवाचं घेतलं जाणार आहे। शासकीय इतमामामध्ये तिरंगा अंगावर असावा हे प्रत्येक सैनिकाचं स्वप्न असतं आणि तोच तिरंगा असलेली त्यांची पेटी, शवपेटी ज्यावेळेस काल विमानतळावर दाखल झाली त्यावेळेस सगळ्याच वातावरणामध्ये अगदी निशब्द शांतता पसरली होती। 8:30 पर्यंत या ठिकाणी ओझरच्या हॉस्पिटलमध्ये जे त्यांचं पार्थिव ठेवण्यात आलंय ते इथे पोहोचेल आणि त्यानंतर 9:30 वाजता या ठिकाणी अंत्ययात्रेला सुरुवात होणार। स्वाती, अगदी तर अत्यंत शोकाकुल अशा वातावरणात या शहीद जवानाला या ठिकाणी शेवटचा निरोप दिला जाणार आहे। धन्यवाद प्रशांत। तर शहीद जवान निनाद मांडवगणे यांच्या कुटुंबियांनी नेमक्या काय प्रतिक्रिया दिल्या बघूयात। कमर्शियल पायलट होण्याचा त्यांनी कधीच हे विचारच केला नाही। मला फक्त एअरफोर्समध्येच जायचं आहे आणि त्या एकाच जिद्दीने त्यांनी सगळं प्रयत्न केले। मोठा प्रसंग तो ओढवलेलाच आहे, पण मला अभिमान पण आहे की मी त्याची आई आहे, की त्याने मला आई होण्याचं भाग्य दिलं आणि वीरपुत्राची आई मी झालेली आहे। दुःख तर आहेच मला, कारण त्याच्यानंतर आता माझ्यावर जबाबदारी आहे, आमच्यावर माझ्या सुनेची आहे, नातीची आहे, ते आम्ही सर्व पार पाडूच, तो काही प्रश्न नाही आहे।
पण तो आम्हाला सगळ्यांना अर्ध्यात सोडून गेला. मगर मेरी एक रिक्वेस्ट है, फेसबुक वॉरियर्स प्लीज़ फेसबुक की वॉर लड़ना सोशल मीडिया का बंद कर दो. इससे कुछ नहीं आना. अगर इतना जोश है तो जाओ, जाके फौज ज्वाइन करो और करके देखो कि कैसा लगता है. ये छोटी छोटी बातों में चिच करना इज़ नॉट फीजिबल. फर्स्ट ऑफ ऑल. सेकेंड ऑफ ऑल, वी डू नॉट वॉन्ट वॉर. आपको नहीं पता कि वॉर में क्या नुकसान होता है. व्हाट आर द डैमेजेस ऑफ वॉर.